नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. काय मग रसिक प्रेक्षक हो, गुलाल उधळला, आपण फटाके फोडले, निवडणूक झाली आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. राजकारणाचा विषय मी घेतलेला आहे, राजकारणाचा टिंब बाजार. राजकारणाचा रान बाजार, राजकारणाचा आपण समजता तो शब्द बाजार. काय चाललंय? म्हणून मी नाव दिलेलं राजकारणाचा रान बाजार, राजकारणाचा टिंब बाजार. अक्षरशः बाजार झाला. कारण गेल्या 30 वर्षापासून मी ह्या निवडणुका पाहतोय. सुरुवातीला निवडणूक ही हजारात असायची, हजारात. 85 ते 95च्या दरम्यान हजारात निवडणूक असायची. यानं 60,000 घेतले, त्यानं 50,000 घेतले, त्यानं 40,000 घेतले. पुन्हा 85 ते 95 ही निवडणूक जवळपास 10 लाख, 5 लाख, 10 लाख, 5 लाख, 20 लाख, 25 लाख इथपर्यंतच खेळायची. 95 ते 2005 लाखात खेळायला लागली. म्हणजे 80 लाख, 90 लाख, 1 करोड हायेस्ट. आणि 2005 ते आता हे 2024 गेल्या 15-20 वर्षातला बाजार हा राजकारणाचा रान बाजार. मी मुद्दाम रान हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय मित्रांनो. आता कोटीच्या घरात कोणीच बोलत नाही. नगरसेवक सुद्धा कोटीचाच हिशोब करतात, आमदार सुद्धा कोटीचाच हिशोब करतात, साधा कार्यकर्ता सुद्धा कोटीत बोलतो. काल 2 कोट आणलो, 50 ह्याला दिलो, 50 त्याला दिलो, 50 माझ्याकडे ठेवले. हे राजकारणाचा रान बाजार, या भ्रष्टाचाराचं खरं मूळ हे लक्षात ठेवा. कारण हे पहा, आता राजकारणात जर एखाद्या कोणाला खासदार व्हायचं आहे, तो नक्कीच पैसे लावणार, बरोबर आहे. मग तो काय म्हणणार त्या पक्षाला, बा माझ्याकडे एवढे आहेत, मी एवढा खर्च. निवडणुकीचा ज्यावेळेस उमेदवारांच्या मुलाखती होतात त्याच वेळेस विचारलं जातं, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुमची जात कोणती आहे, कधीही न जाणारी जात, अशी जात कोणती आहे, तुमची ताकद किती खर्च करायची. आणि मगच ती पार्टी त्या घोड्यावर थोडा खर्च करायला तयार होते. पण ती सुद्धा पार्टी फंड कसा गोळा करतात हे आता जगजाहीर झालेलं आहे. कोणीतरी सांगितलं की यानं 14 कोटाचा बॉन्ड घेतला, पार्टी फंड दिला, इलेक्ट्रो बॉन्ड घेतला. कोणी म्हणतं मी 10 कोटीचा घेतला, कोणी म्हणतं मी 5 कोटीचा घेतला, कोणी म्हणतं मी छोटा माणूस मी 2 कोटीचा घेतला. कोटीशिवाय बात नाही. कोटी अजूनही आपल्याला 10 कोटी लिहिता येत नाही. कारण ज्यावेळेस आपण पाहतो की हा राजकारणी स्वतःचे काही 10-5 कोटी इकडून तिकडून गोळा करून निधी, वर्गणी, खंडणी हा एक प्रकारे अजून त्याच्यामध्ये या राजकारणाच्या रान बाजारमध्ये खंडणी असा हा पैसा गोळा करून हे लोक राजकारणात डाव लावतात, पैज लावतात, जुगार खेळतात. जुगार चली तो शाम तक नाही तो चांद तक. म्हणजे नो गॅरंटी. बाकी एखाद्या व्यवसायात गॅरंटी असते, पण राजकारणात गॅरंटी हा विषयच नाही. जो जीता वही सिकंदर. पंकजा मुंडेने अनुभव घेतलेला आहे, बरोबर आहे का नाही. जो जीता वही सिकंदर. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आता त्यांची तर पहिलीच निवडणूक आहे. त्यांना आता समजेल राजकारणात काय गंमत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा राजकारणाचा जो पैशाचा बाजार आहे, रान बाजार आहे,
हा प्रचंड भयानक मी माझ्या डोळ्यानं पाहतोय. खासदारला उभं टाकायचं आहे, अगोदर पार्टीला किती देणार, मग नंतर तुमचा सर्वे होणार, मग तुमच्याकडून ती बॅग घेतली जाणार. ती बॅग त्या विशिष्ट व्यक्तीकडं पोहोचली की तो दुसऱ्या उमेदवाराला फोन करणार, इनकी बॅग आई है आके देख लो. मग त्याला मध्ये अँटिक चेंबरमध्ये बोलवणार, ती बॅग दाखवणार, हे त्याचे आलेत, तुझं काय बोल. मग हा म्हणणार त्यानं किती दिले, त्यापेक्षा माझे अजून 5 कोटी 2 कोटी जास्त. म्हणजे पैसे दिल्याशिवाय इथं तिकीटसुद्धा मिळत नाही, अशी सर्वच राजकीय पक्षात चर्चा आहे. मी एखाद्या राजकीय पक्षाला दोष देऊ इच्छित नाही किंवा एखाद्या राजकीय नेत्याला मी दोष देऊ इच्छित नाही. ही यंत्रणाच सडलेली आहे, वरून सडलेली आहे. 5 लगाव 50 कमाव, म्हणून मी ह्याला नाव दिलं आहे राजकारणाचा रान बाजार. आज माझा सर्वसामान्य शेतकरी परेशान आहे, आणि आज माझा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी परेशान आहे या महागाईनं. आज माझा मध्यमवर्गीय सरकारी नोकरी करणारा कारकून परेशान आहे. आज माझा सर्वसामान्य माणूस परेशान आहे या प्रचंड महागाईनं. आणि एकीकडे ह्यांच्या कोटीच्या गप्पा असतात. गप्पा कशा असतात, मग त्या प्रभागाईकडे मी 12 कोटी दिले, त्याच्यात त्यानं बसवलं नाही, आणि पुन्हा माझ्याकडे मागितले काल 2 कोटी. एका खासदारानं तर मला खाजगीच सांगितलं, हौसेकर साहेब म्हणले आता ही आमची कोटीचीच भाषा आहे, आता इथं आमच्याकडं 5-50 कोटला कोई व्हॅल्यू नाही आहे. मग मी म्हणलं हे तुम्ही 50 कोट लावता आणि काढता कुठून, अहो तुमच्याकडूनच काढणार. बघा, म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी थोडा विचार करण्याची गरज आहे की हे राजकारणाचा रान बाजार ह्या भ्रष्टाचाराचं मूळ आहे. कारण त्यांना माहिती आहे आता एकदा खुर्चीत बसलं की पुन्हा कामं द्यायला, टेंडर द्यायला सुरुवात, पत्र द्यायला सुरुवात, चेक किंवा कॅश हातात घेतल्याशिवाय तर त्याला पत्र हातात मिळत नाही. मग तो आमदार असो, मग तो खासदार असो, मग तो मंत्री असो. एवढी भयानक परिस्थिती ह्या राजकारणाच्या रान बाजारामध्ये झाली आहे. आणि ज्यावेळेस मी आता हे निकाल ऐकले, ज्या पद्धतीनं ते सगळे निकाल ऐकून मन सुन्न व्हायला लागलं. एकमुखी बहुमत का मिळत नाही एखाद्या पार्टीला, कारण एकमुखी जर बहुमत असेल तर हा जो रान बाजार आहे, मंत्र्यांचा जो बाजार होणार की आम्हाला एवढे मंत्रिपद द्या, आम्हाला तेवढे मंत्रिपद द्या, आम्हाला हे तमुक पाहिजे, आणि त्यांना म्हणजे वेठीस धरण्याचं काम करणार. कारण त्यांना माहिती आहे आम्ही पाठिंबा काढून घेतला की तुमचं सरकार पडणार. याकरता कोणत्याही पक्षाला तुम्ही द्या, पण पूर्ण बहुमत द्यायला पाहिजे मित्रांनो, तर ही लोकशाही जिवंत राहणार आहे. आणि आता मात्र सेन्सेक्स त्या दिवशी किती कोसळले तुम्ही पाहिलेलं आहे. इतिहासात सर्वात जास्त कोसळलेला हा तो त्या दिवशी लोक रस्त्यावर आली, गुढे पडले, कोट्यावधी रुपये लोकांची बुडालेले आहेत. आणि म्हणून हा जो राजकारणाचा रान बाजार आणि शेअर मार्केट यांचे संबंध आहेत, त्याच्यावर तर सर्व चालतं. आणि म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला जाणीवपूर्वक ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. का सांगायच्या आहेत, कारण हे मी जवळून पाहतो आहे. एका आमदारनं मला खाजगीत सांगितलं, अहो काय सांगायचं म्हणले, या खासदार मला 2 कोटी देतो म्हणाला होता, 50 लाख दिला. मी त्या 50 लाखाचं पेट्रोल संपेपर्यंत मी फिरलो, 50 लाख संपले, मी घरी बसलो. पुन्हा मला त्या खासदारचा फोन आहे नाही, आणि त्या खासदारला वाटलं की तो माझं काम करतोय आणि हा तर AC मध्ये आराम करत होता. पुढचे 1.5 कोटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा आमदार पळायला तयार नव्हता. ही राजकारणाची शोकांतिका आहे. म्हणून माझं तर असं मत आहे की ज्या ज्या ठिकाणचा खासदार पराभूत झाला, मग तो कोणत्या पक्षाचा असो, त्या पक्षातल्या त्या वरिष्ठ नेत्यावर ज्यांच्यावर जबाबदारी दिल्या होत्या, आधी त्यांची पदं काढून घ्या. कारण हे लोक पक्षाशी गद्दारी करतायत. ज्या पक्षानं तुम्हाला लाल दिव्याची गाडी दिली, ज्या पक्षानं तुम्हाला आमदार केलं, ज्या पक्षानं तुम्हाला मंत्री केलं, ज्या पक्षानं तुम्हाला खासदार केलं, अहो एक तर खासदार एवढा हुशार आहे, त्यानं तर बाय प्रूफ आमच्याकडं सांगितलं की तुम्ही बघा म्हणले,
मी आता मला तिकीट नाही ना, हम नाही तो दुसरा कोई नाही. म्हणजे मला नाही तर दुसऱ्याला नाही, आणि मी ही सीट पक्षाला दाखवेल मी कसा पाडतो. आणि त्यांनी पाडूनसुद्धा दाखवलेलं आहे. जर मला खरंच पक्षांनी विचारलं, राजकीय पक्षांनी, की सांगा, आम्ही सांगायला तयार आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. कारण हे लोक तुमच्या आस्तीनातले साप आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत. ह्यांना फक्त पैशाच्या जीवावर राजकारण करायचं माहिती आहे. तर त्यामुळं हे राजकारणाचा रान बाजार, जे मी हा शब्द वापरतो, हा मुद्दाम त्याचसाठी वापरतो आहे. नगरसेवकसुद्धा वाट पाहतो की कधी खासदार साहेब बोलून घेतात आणि कधी फंड माझ्या हातात देतात आणि कधी मला सांगतात की एवढे तुमच्या वार्डात वाटा. आणि लोक सांगतात, मला माहीत नाही, लोक सांगतात की खाली सामान्य मतदारापर्यंत पैसा तो जात नाही, खासदाराकडून निघतो आणि नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यापर्यंतच थांबतो, पुढे खाली जात नाही. लोकसभेचं बोलतो मी, पुन्हा विधानसभेचं चित्र वेगळं आहे. आणि त्यामुळं फक्त वाईट ह्याचं वाटतं की ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं, ज्या पक्षानं तुम्हाला पदं दिली, ज्या पक्षानं तुम्हाला खुर्च्या दिल्या, ज्या पक्षाच्या जीवावर तुम्ही भ्रष्टाचार करून करोडोची माया जमवली, 300-300, 400-400 एकरची शेतं तुम्ही खरेदी केली, दिसल तिथं तुमचे फार्म हाऊस आहेत, दिसल तिथं तुमचे बंगले आहेत, दिसल तिथं तुमचे फ्लॅट्स आहेत, आणि तुम्ही त्याच पक्षाची, म्हणजे ज्या थाळीत तुम्ही खाल्लं तिथंच तुम्ही छेद केला. अरे ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं त्याच पक्षाच्या विरोधात तुम्ही काम केलं. माझ्याकडे इव्हिडन्स आहेत, मी बाय प्रूफ व्हिडिओ एव्हिडन्स देऊ शकतो की हे लोक किती गद्दार आहेत. त्यामुळं आता हे सगळं पाहून कुठंतरी राजकारणाची किळस यायला लागलेली आहे. चांगल्या माणसाचं हे राजकारण नाही का असं वाटायला लागलेलं आहे आता सर्वसामान्य माणसाला. म्हणून मी सांगतोय की राजकारणाचा रान बाजार मांडला ह्या लोकांनी. 5 लगाव 50 कमाव. अहो काय सांगायचं तुम्हाला, निवडणूक 2-2 वर्ष आहे म्हणल्यापासूनच आमदार सुरू करतात, अमुक सोहळा करू तमुक सोहळा करू. मी तर असं ऐकले की एका खासदाराला 50-50 कोट 100-100 कोट रुपयाला गंडवण्याचं काम काही आमदारांनी केलेलं आहे. आमच्या आमच्या तालुक्यात अशी योजना राबवू, आमच्या तालुक्यात तमुक सोहळा करू, आमच्या तालुक्यात अशी स्पर्धा ठेवू, असं करू तसं करू, कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मोठी रांगोळी काढू, पंत्या लावू, दिवे लावू, काय लावायचे लाव, आणि त्या खासदाराला चुना लाव. आणि खासदारला अशा काय असते, लवकरच निवडणूक आली ना, मला त्याचा फायदा होणार आहे. आणि हा खासदार निवांत असतो. आपण तिथं परवाच 5-50 कोट खर्च केलेत, ते कशाला आपल्याला धोका देतील. पण त्याच लोकांनी गद्दारी केलेली आहे. म्हणून या ठिकाणचं राजकीय चित्र संपूर्ण महाराष्ट्राचं बोलतोय मी ठराविक एका पुण्याचं, मी ठराविक लातूरचं, ठराविक धाराशिवचं, ठराविक आमच्या बीडचं किंवा ठराविक संभाजीनगरचं मी बोलत नाही आहे. तर मी संपूर्ण महाराष्ट्रातली कहाणी तुम्हाला बोलतोय, सांगली कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत, की प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षाचा हा जो रान बाजार झालेला आहे. मुद्दाम मला हा शब्द उच्चारायला सुद्धा नको वाटतंय, पण पर्याय नाही आहे की तुम्हाला हे कोणत्या भाषेत मी समजावून सांगू. म्हणून सर्वसामान्य माणसानं लोकशाही काय असते हे दाखवून दिलेलं ह्या मतदानामध्ये. लोक बोलणार नाही आहेत, पण सामान्य माणसाचं लक्ष तुमच्याकडे आहे. आणि जे निवडून आले त्यांनी लगेच हुरळून जाण्याची गरज नाही आहे. कारण लोकसभेचं चित्र वेगळं असतं, विधानसभेचं चित्र वेगळं असतं. आणि आता खरं म्हणतं जे पराभूत झालेले आहेत त्यांच्या पक्षाने विचार करायला हरकत नाही की आपलं कुठं चुकलं, आपले कोणते निर्णय चुकले, की त्या निर्णयावर चिंतन मंथन व्हायला पाहिजे. तुम्ही जर आता ह्या कार्यकर्त्यांना, ह्या आमदारांना, ह्या खासदारांना तुम्ही माफी दिली तर हे लोक विधानसभेत सुद्धा तुमच्या डोक्यात धोंडा घातल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे विधानसभा आता 3-4 महिन्यावर आहे, 4 ते 5 महिन्यावर विधानसभा आहे असं म्हणतायत. त्यामुळे ते कधी लागू शकते आणि त्याची तयारी आतापासूनच हे आमदार लोकांनी सुरू केलेली आहे. अहो आम्ही तर असं ऐकलं की मला 2 आमदार खाजगीत बोलले. अहो काय म्हणले औसेकर, खासदाराकडून नाही काढायचं तर कुणाकडून काढायचं, आम्हाला 4 महिन्यात खर्च करायचा, आम्ही कुठून काढायचे. अहो तुम्हाला काय सांगू, काल खासदारकीची निवड संपली तर आज त्या आमदाराचे जिकडे तिकडे डिजिटल लागायला लागले.
काही लोकांनी काश्मीर वाऱ्या सुरू केल्या. माझ्यासमोर काही लोकांनी धापास तिकीटं दुबईची बुक केले. अहो म्हणजे पैसे ठेवून करायचेत काय? एवढा राजकारणाचा रान बाजार, याच्यावर बरंच काही बोलता येतं. हे मी ज्या माझ्या डोळ्याने पाहतो, मी अनुभवतोय, आणि मग त्यावेळेस मला समजतं हे राजकारणात सामान्य माणसाचं काही काम नाही. या राजकारणात जे ध्येयवेडा आहे, कर्तृत्वान आहे, ज्याला विकासाबद्दल चाड आहे, आस आहे, काही करायची जिद्द आहे, पण बाबा तुझ्याकडे नंबर 2चा पैसा पाहिजे, एक तर तुझ्याकडे दारूचे गुत्ते पाहिजेत, एक तर तुझ्याकडे मटक्याचे अड्डे पाहिजेत, एक तर तुझ्याकडे जुगार पाहिजे. हे जर सगळं तुझं सगळ्यात जास्त क्रिमिनल नंबर 2 धंदेवाला असं तर तुला लवकर चान्स मिळतो. हे राजकारणाचं गणित आहे. आणि म्हणून आता कसं आहे, रत्नाकर आवसेकर जास्त बोलतोय असं तुम्हाला वाटू नये म्हणून थांबतो. पुन्हा नवीन भेटूया उद्या नवीन विषयानं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आपल्या स्टेटसला, आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले आशीर्वाद याच्या जीवावरच आपण ही लोकशाहीची लढाई लढणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.